एकच पार्टी जी मागचे 40 वर्ष सेमच व्हॅल्यूज, सेमच विचार, सेम आयडियोलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचवतीये आणि म्हणते की आम्ही ह्याच्यावरच काम करू, म्हणजे कुठे की आमची कोर स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे. टिळक फॅमिली म्हटलं की लोक पहिले रिलेट करतात तर काँग्रेस, कारण काय लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये होते. अर्थात तेव्हाची काँग्रेस वेगळी होती, तेव्हा पक्षच एक होता. क्लिअरली जेव्हा सांगत गेलेली आहे की आम्ही हेच करणार आहोत, हेच करत आलेलो आहोत आणि हे नाही करणार, तर ऍक्च्युअल मला वाटतं की लोकांना त्याचा प्रॉब्लेम नाही असायला पाहिजे. आता परवाचाच एक व्हिडिओ आला की बाबा एका हिंदू माणसाला बांगलादेशमध्ये जाळलं आणि का तर फक्त काहीतरी खोटा व्हिडिओ त्याच्याबद्दल पसरवला गेला. बांगलादेशला लवकरात लवकर चायनापासून दूर करायचं, अमेरिकेपासून दूर करायचं, ह्याच्यासाठी उपाययोजना आपण लवकरात लवकर आणायला पाहिजे. तेव्हाच आपल्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी येणं कमी होईल. घातक आहे आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी असं मी म्हणेन की अशा प्रकारचा जेव्हा आयडियोलॉजिकल युटर्न पॉलिटिकल पार्टीज घेतात. हिस्टॉरिकली भोरी कम्युनिटी, शिया कम्युनिटी हे भारतीय जनता पार्टीला वोट करतात. आता सुन्नी लोक पण भारतीय जनता पार्टीला वोट करायला लागले. तर ते का करताय? पाकिस्तान फुटलंय, बांगलादेश फुटलंय, मालदीव्स फुटलंय, त्यामुळे त्यांना माहिती आहे की बाबा भारत एवढा स्टेबल आहे, आपण पैसे कमवू शकतो, चांगला आपण इथे काम करू शकतो, आपला फ्युचर इथे आहे. आई 2022 डिसेंबरला गेली, आजच 22 डिसेंबर आहे आणि लगेच पोटनिवडणूक लागली, लगेच मला प्रचारामध्ये उतरावं लागलं, तिथे तिकीट कट झालं. पूर्ण मीडिया ग्लेअर होता, रोज मीडिया आमच्याकडे यायचं की तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही आता बंडखोरी करणार का, तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार का. सर्व लोकांनी आता ऍक्सेप्ट केलेलं आहे की हिंदुत्व आणि भारत देशाला लीड करणारा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी. असा माणूस आपल्या देशामध्ये पुढच्या अनेक वर्ष कंटिन्युअस ही फळी यायला पाहिजे असं मला वाटतं आणि तेव्हाच कुठेतरी एक वेगळा भारत आपल्याला पुढच्या 50 वर्षात दिसेल. नमस्कार, मी रुचा लिमये. आपण थॉट लीडर्सची एक नवीन सिरीज घेऊन येतो, पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा थँक्यू म्हणायचंय. तुम्ही जो प्रतिसाद आतापर्यंत दिलात, लाईक्स जेवढे दिलेत, कमेंट्स दिल्यात, तुमचे खूप पर्सनल डीएम्स पण आम्हाला आतापर्यंत आले, त्यासाठी खूप खूप थँक्यू. ह्याच साठी आम्ही आता काही लोकांच्या सांगण्यावरून एक थॉट लीडर्सची नवीन सिरीज घेऊन येत आहोत. त्या संदर्भातच आपल्या पहिले स्पीकर आहेत श्री कुणाल शैलेश टिळक, जे टिळकांचे वंशजही आहेत आणि आता राजकीय कारभारात सुद्धा बरेच काय काय करताना दिसतात. तर कुणाल, तुझं आतापर्यंतचं आयुष्य कसं होतं त्याबद्दल तू काय सांगशील? नमस्कार, मला या पहिले तर पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर मी वकील आहे प्रोफेशननी. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी लॉ केलं, LLB केलं. त्यानंतर मी ग्लासगोला म्हणजे UKला LLM केलं इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये. पहिल्यापासूनच मला इंटरनॅशनल रिलेशन्स, फॉरेन अफेअर्स ह्याच्या आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये मी डिग्री घेतली आणि त्यानंतर UKमध्ये असताना असं ठरवलं की पुण्याला परत यायचं. तेव्हा माझी आई महापौर होती, पण तरी पण मी शिकायला गेलो बाहेर आणि राजकीय हेतूने परत आलो नाही, पण एक वेगळं काहीतरी करावं, स्वतःचं काहीतरी करावं ह्या हेतूने परत आलो. आणि आल्यावर मी द टिळक क्रॉनिकल नावाचं एक वेब पोर्टल चालू केलं, जे 2019-2020 कार्यरत होतं, जिथे आम्ही यंग रायटर्सला त्यांचं फॉरेन अफेअर्स, नॅशनल सिक्युरिटी, इंडियन हिस्ट्री ह्याच्यावर लिहिण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचो आणि त्यातून त्यांना एक वाव द्यायचो. बेसिकली युवा लेखकांना अशी खूप भीती असते की आपण पब्लिश झाल्यावर आपल्याला कशा प्रकारे लोक काय म्हणतात त्याला रिॲक्ट होतील, चांगल्या प्रकारे रिव्ह्यूज मिळतील का, निगेटिव्ह मिळालं तर काय. तर त्याला आम्ही थोडंसं त्यांना प्रोत्साहन द्यायचो बेसिकली. आणि जवळजवळ आम्ही 300-350 रायटर्स, यंग रायटर्स, पण देशभरातले होते, वेगळ्या लँग्वेजमध्ये लिहिणारे होते, अशा लोकांना आम्ही तिथे बोलवलं. ते लिहायचे रेग्युलरली रोज. आमची व्ह्युअरशिप साधारणतः 10 लाखापर्यंत होती एकेकाळी. पण कोविड आला, कोविडच्या काळात जरा सगळंच बिझनेस डाऊन झाल्यामुळे ते आम्हाला बंद करावं लागलं. त्याच दरम्यान माझ्या आई आमदार झाली 2019 साली आणि त्यानंतरच तिला स्टेज 4 कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि मग त्यानंतर आमदार झाल्यानंतर मग कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळायची तर मग कोणी, तर मग मी आणि माझे वडील असे कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळायचो. आईची जेव्हा किमोथेरपी असायची किंवा रेडिएशन असायचं त्यामधून मग आई पण कधी कधी यायची कामाला. पण त्यामध्ये माझा सर्वात पहिला म्हणजे काय म्हणतात फोरे इंटू पॉलिटिक्स, लोकल पॉलिटिक्स असा होता, असं म्हणू शकतो. मला कधी राजकारणात यायचं नव्हतं असं नाही, पण लगेच एवढा फास्ट मी येईन असा माझा हेतू पण नव्हता. पण आईच्या आजारामुळे मला राजकारणात एंट्री घ्यावी लागली. लोकल आमचा जो कसबा मतदारसंघ आहे तो त्यावेळेला मी सांभाळला, वडिलांनी सांभाळला.
अनेक कार्यकर्त्यांचे प्रश्न होते, इकडचे प्रश्न होते, ते सांभाळले. आणि असं करत करत एकदा पॉलिटिक्सची आवड निर्माण झाली की मग आता मी स्वतः ऍक्टिव्ह आहे. आता मी बीजेपी महाराष्ट्राचा स्पोक्स पर्सन आहे, प्रवक्ता आहे. त्याचबरोबर बीजेपी युवा मोर्चाची युथ विंग आहे बीजेपीची, त्याचा मी व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून काम बघतो. आतापर्यंत तुम्ही जेवढं शिक्षण घेतलं ते सगळं युके मध्ये होतं. त्यानंतर पुण्याला यावंसं का वाटलं? तिथे का नाही वाटलं जॉब करून काहीतरी वेगळं करावंसं? आणि इथे आल्यानंतर स्वतःचं काही दुसरं करावंसं नाही वाटलं का फक्त मुक्ताताईंमुळे तो कल होता? नाही, तसं मी 1च वर्ष युकेमध्ये शिकलो. ऍक्च्युली 1च वर्षाची माझी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री होती. पण तिकडे जातानाच एक माहीत होतं की बाबा आपल्याला तिकडे राहायचं नाहीये. एस्पेशली तिथे त्यावेळेला आता विजा रिस्ट्रिक्शन्स तिथे रिलॅक्स झालेले आहेत. मी जेव्हा होतो तेव्हा विजा खूप 1च वर्षाचा मिळायचा. जेवढं शिक्षण आहे तेवढं करा आणि परत जावा. जॉब मिळाला तर तुमचा विजा एक्सटेंड होईल, पण ते पण खूप अवघड होतं. म्हणून ऑलरेडी ठरवलेलं होतं की परत यायचं. त्यामध्ये 2 असे होते की बाबा परत येऊन आपल्याला राजकारण तर नाही करायचंय. म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे की माझा स्वतःचा बिझनेस चालू केला, तो 2 वर्ष टिकला, पण त्यानंतर कोविडमुळे तो बंद पडला. सो ते एक होतं की बाबा स्वतःचं काहीतरी करायचंय, किंवा बाबा दिल्लीमध्ये फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये काही करू शकतो का, असा एक माझा हे होता आउटलुक. त्यामध्ये मग फॉरेन अफेअर्समध्ये इंटरेस्ट असल्यामुळे, डिग्री असल्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्स, लॉ अँड सिक्युरिटीमध्ये, त्यामध्ये अजून काही करू शकतो का, कुठल्या थिंक टँकमध्ये काम करू शकतो का. म्हणजे इव्हन मला आठवतंय की मी आल्यानंतर आई तेव्हा महापौर होती. लोक मला म्हणत होते की अरे आई महापौर आहे, तू त्यांच्याबरोबर का काम करत नाही, कार्यरत नाही. पण मी म्हटलं की मला नाही करायचं, मला इंटरेस्ट नाहीये. मी इथे पुण्यात पुणे इंटरनॅशनल सेंटर म्हणून एक थिंक टँक आहे, रघुनाथ माशेलकर ते हेड करतात. मी तिथे 10 महिने इंटर्नशिप केली युकेवरून आल्यावर. त्यात खूप काय काय शिकायला मिळालं. आणि त्यामधून मग मला अजूनच त्या डेव्हलप झाला इंटरेस्ट लोकांच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे नेटवर्किंग, PR असू दे, हे सगळ्या मोठ्या लोकांमध्ये राहून एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालं. फॉरेन अफेअर्स असू दे किंवा मग बाकी सगळं असू दे. त्यामध्ये मी स्वतः काही लिखाण केलं. मग पाण्याच्या प्रश्नाबद्दल असू दे किंवा बांगलादेशवरनं येणाऱ्या घुसखोरांवर असू दे, अशा प्रकारे मी ओपेड्समध्ये लिहायला लागलो, इंग्लिशमध्ये लिहायला लागलो. सो असा एक प्रवास चालू झाला. पण तो 2020मध्ये कोविडमध्ये तो थांबला सगळा. आणि मग मला राजकारणात एंट्री घ्यावी लागली. जसं मी आता सांगितलं की आई आजारी पडल्यानंतर मला राजकारणात एंट्री घ्यावी लागली. आणि एकदा तुम्हाला माहिती आहे की राजकारणात पडल्यानंतर त्यातून बाहेर येणं खूप अवघड असतं. कारण काय, एवढे लोक तुमच्यावर अवलंबून असतात. स्पेशली तेव्हा आमदार होती आई, आणि खूप लोकांच्या अपेक्षा असतात. सो आणि म्हणतो ना की तो एक किक आहे ती राजकारण. एकदा तुम्ही त्यात गेलात की तुम्हाला ते कळत जातं की कशा प्रकारे तुम्हाला ते तुम्ही आत जाताय अजून राजकारणात, आणि बाहेर पडणं इम्पॉसिबल आहे. आणि तसंच आहे. मला वाटलं की बाबा आता तर मी राजकारणाच्या बाहेर पडू शकत नाही, विचारही करू शकत नाही. कारण काय, पूर्ण लाईफ, डे टू डे लाईफ पॉलिटिक्स अराउंड रिव्हॉल्व्ह होते. जरी आता आई जरी नसली, आईचं निधन 2022 साली झालं, आई जरी नसली तरी अजूनही मी स्वतःला कार्यरत ठेवलेलं आहे राजकारणामध्ये. लोकांच्या भेटीगाठी घेतो. स्वतःला एक रेलेव्हंट ठेवणं हा माझ्यासाठी सर्वात मोठा चॅलेंज होता आई गेल्यानंतर. पण मला असं वाटतं की मी सक्सेसफुल झालो, त्यामध्ये यशस्वी झालो. आणि आज एक स्वतःची एक ओळख, वेगळी ओळख, आईच्या व्यतिरिक्त एक वेगळी ओळख पुण्याच्या राजकारणामध्ये असू दे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असू दे, मी एक निर्माण केलेली आहे. आणि त्यामधूनच मला आता वाटतं की पुढच्या संधी मला भारतीय जनता पार्टी देईल असं मला वाटतं. बीजेपीच का? तसं म्हटलं तर ऍक्च्युली तुम्ही बघितलं तर टिळक फॅमिली टिळक फॅमिली म्हटलं की लोक पहिले रिलेट करतात तर काँग्रेस. कारण काय, लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये होते. अर्थात तेव्हाची काँग्रेस वेगळी होती, तेव्हा पक्षच एक होता. काँग्रेसचं तेव्हा धोरणंही वेगळी होती, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह वेगळं होतं, विजन वेगळं होतं. आणि तेव्हा पण जर का आपण बघितलं, टिळकांचे काँग्रेसबरोबर वाद पण ठरलेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. काँग्रेसमधनं बाहेर गेले, ते काँग्रेसमध्ये आले, काँग्रेस स्प्लिट केली, असे खूप मोठे वाद त्यांचे काँग्रेस पक्षामध्ये तेव्हा झाले. आणि त्यानंतर मग माझे आजोबा जयंतराव टिळक स्वतः काँग्रेसचे खूप मोठे महाराष्ट्राचे लीडर होते, गोवा मुक्ती संग्रामाचे लीडर होते. पण माझी आई पहिल्यापासून संघाचं काम आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत होती. तिला 2002 साली नगरसेवक होण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी जेव्हापासून बघतोय आमच्या घरात एस्पेशली, तेव्हा लहानपणीपासून बीजेपीच आहे. संघाच्या शाखेत जायचो मी लहानपणी. त्यामुळे मला वाटतं की
तो ऑटोमॅटिकच ते इन्क्लिनेशन बीजेपीकडे गेलं. आणि बीजेपी का, तर असं आहे की बाबा किंवा बीजेपी व्यतिरिक्त कोण दुसरं नाही असं का, तर मला वाटतं की तो जो एक कम्फर्ट लेवल आहे, एक परिवारासारखा ऍक्च्युअल जे खूप लोक म्हणतात की बीजेपी हा एक परिवार आहे. आणि ते काही लोक आम्हाला टीका पण करतात, हे नुसतं तुमचं म्हणण्यापुरतं आहे, तुम्हाला शेवटी बाकी तुम्हाला वरच्या वरिष्ठ लोकांना संधी देतात, खालच्या लोकांना देत नाहीत. पण तसं नाही ऍक्च्युली. आमचा एक परिवार आहे, परिवारासारखं वागवलं जातं इथे. तशी शिकवणच लहानपणीपासून मिळालेली आहे, आईने तशी दिलेली आहे, वडिलांनी तशी दिलेली आहे शिकवण. आणि लहानपणीपासून प्रचारामध्ये आईच्या काम करत गेलेलो आहे. सर्वच बीजेपीचे लीडर्स लहानपणीपासून बघत आलेलो आहे. त्यामुळे असा दुसरा कुठला प्रश्नच नव्हता की दुसऱ्या कुठल्या पार्टीमध्ये जायचा. बीजेपीमध्येच काम करणार होतो, काम करत आहे आणि पुढेही करत राहीन. ची जी विचारधारा आहे ती तुमच्याशी निगडीत आहे का तुम्ही ती बदलली, किंवा आत्ताचं आपण जे युवा बघतो पुण्यातलं किंवा इतरही, तर ते सेक्युलरिझम खूप फॉलो करतात. त्यांचं ह्युमॅनिटियन ग्राउंडवर असं खूप म्हणणं असतं की सर्व धर्म समभाव आहेत, आपण एखाद्या माणसाकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे, त्याच्यात हिंदू मुस्लिम म्हणून काय करायचं. पण बीजेपीचं धोरण हे कायमच फक्त राष्ट्र हित हे राहिलेलं आहे आणि हिंदुत्ववादी राहिलेलं आहे. तर ती विचारधारा पहिल्यापासून तुमची सुद्धा होती का ती बदलली? नाही, मग त्यामध्ये कसं डेव्हलप होत जाते विचारधारा. तुमचं इनिशियली जेव्हा तुम्ही एंट्री घेता पॉलिटिक्समध्ये किंवा लहान कॉलेजमध्ये असता, तेव्हा तुम्हाला ते एक्सपोजर मिळालंय किंवा नाही मिळालं ह्याच्यावर तुमची विचारधारा ठरते. आता मी कुठेच पॉलिटिक्समध्ये किंवा स्टुडंट मुवमेंटमध्ये मी ऍक्टिव्ह नव्हतो, पण लहानपणीपासून कंटिन्युअस संघाची एक विचारधारा घरी शिकवली जायची. शाखेत असल्यामुळे त्याचे व्हॅल्यूज माझ्यामध्ये होते म्हणू शकतो. त्यामुळे नेशन फर्स्ट, राष्ट्रहित प्रथम, ही विचारधारा कायम होतीच. त्याच्यामध्ये कशा प्रकारे मी माझं शिक्षण घेऊन त्यामध्ये मी स्वतःचे आयडिओलॉजीज किंवा स्वतःचे विचार कसे राष्ट्रहितासाठी किंवा समाजकारण आणि राजकारण ह्याचं एकत्रीकरण करून त्याच्यासाठी मी कसं काम करू शकतो, हे माझं पुढचं स्टेप आहे. आयडिओलॉजी डेव्हलप होत जाते, ते 100% सर्वांनाच मान्य आहे. पण मला असं वाटतं की नेशन फर्स्ट आयडिओलॉजी प्रायमरी आहे. त्यामध्ये मग तुम्ही सेक्युलरिझम घ्या किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता ह्युमॅनिटेरियन किंवा ग्राउंड्समध्ये किंवा ह्युमन राईट्सच्या बद्दल आपण उल्लेख केला, तर बीजेपीमध्ये पण आहेच आहेत ना. आमच्या कोर ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर का बघितलं तर दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी पूर्ण बीजेपीचं आज आयडिओलॉजी मांडली, लिहिली, त्यांनी विचार केला त्याच्याबद्दल, ते स्वतः म्हणतातच ना की बाबा ऍब्सोल्यूट आम्हाला ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स ऑफ द मेजॉरिटी आम्हाला जर का करायचं असेल तर आम्हाला हे करावं लागणार आहे. त्यामुळे मला वाटतं की, आणि भारतीय जनता पार्टी ही पार्टी डेव्हलपच त्यासाठी झाली. मला सांगा की आज आपला देश हिंदू मेजॉरिटी देश आहे, तर मग व्हाय शुड वी नॉट डू पॉलिटिक्स ऑफ द मेजॉरिटी? एका पार्टीचं अस्तित्व, एका पार्टीचं ऑब्जेक्टिव्ह इज टू विन इलेक्शन्स, इज टू गव्हर्न, इज टू गो टू द मासेस अँड टेल देम व्हॉट दे आर गोइंग टू डू अँड व्हॉट दे आर नॉट. मग जेव्हा भारतीय जनता पार्टी इतके वर्ष क्लिअरली जेव्हा सांगत गेलेली आहे की आम्ही हेच करणार आहोत, हेच करत आलेलो आहोत आणि हे नाही करणार, तर ऍक्च्युअल मला वाटतं की लोकांना त्याचा प्रॉब्लेम नाही असायला पाहिजे. म्हणजे आम्ही बाकीच्या पक्षांसारखं आमची आयडिओलॉजी बदलत नाही, आमचे विचार बदलतोय. एकच आमचे विचार आहेत, ते आम्ही मागच्या 25, 30, 40 वर्ष तेच ठेवलेले आहेत. लोक त्या विचाराच्या आधारेच काम करतात. म्हणजे मला वाटतं की अजून काय लोकांना हवंय? एकच पार्टी जी मागचे 40 वर्ष सेमच व्हॅल्यूज, सेमच विचार, सेम आयडिओलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचवतीये आणि म्हणते की आम्ही ह्याच्यावरच काम करू. म्हणजे कुठे आहे की आमची कोर स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे. लक्षात घ्या, आयडिओलॉजिकल स्ट्रेंथ आमच्या लिडर्सची, कार्यकर्त्यांची स्ट्रॉंग आहे. म्हणून कोण इकडे तिकडे जात नाहीये आणि म्हणून सगळेजण त्याच्यावर काम करा. मला वाटतं की हा एक जो काय म्हणतो, ही जी स्टॅबिलिटी आहे आयडिओलॉजीची, ही खूप महत्वाची आहे. तुम्ही आज बघा बाकीचे सगळे पक्ष दर इलेक्शनला, दर 5 इयर्सला त्यांची बदलतात आयडिओलॉजी. काँग्रेस पक्ष तर खूप वेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे मागच्या 10 वर्षात आपण बघू शकतो. त्यांनाच माहिती नाही त्यांना नक्की कुठल्या स्तरावर काम करायचंय, कुठल्या प्रकारे, कुठल्या व्हॅल्यूजवर त्यांना काम करायचंय. रिजनल पार्टीज तर वी हॅव सीन महाराष्ट्रामध्येच डायरेक्ट युटर्न घेतलेला आहे पक्षांनी, आयडिओलॉजिकली युटर्न घेतलेला आहे, विच इज द मोस्ट खूप
घातक आहे आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी, असं मी म्हणेन की अशा प्रकारचा जेव्हा आयडिओलॉजिकल युटर्न पॉलिटिकल पार्टीज घेतात, खूप घातक आहे असं मी म्हणेन. त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी जेव्हा एवढं स्ट्रॉंग विल्ड लोकांपर्यंत सांगते की आम्ही हाच विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार, हाच विचार करत राहणार आणि ह्याच्या आधारेच आम्ही काम करत राहणार, तर मला वाटतं की अशी स्टॅबिलिटी आज आपण देशात बघतोय, मागचे 10 वर्ष 12 वर्ष बघतोय, आणि तीच पुढे टिकावी, कारण काय आम्ही अशाच आयडिओलॉजीवर काम करत राहणार. लोकमान्य टिळकांविषयी थोडंसं बोलूया. कमिंग फ्रॉम दॅट जनरेशन किंवा आता त्यांची वंशावळ पुढे नेताना कुठेतरी जाणवतं का की हे जेनेटिक अग्रेशन आहे का देशभक्ती विषयीचं किंवा देशप्रेमाविषयीचं, का हे कुठल्या सामाजिक शिक्षणामधनं येत आहे किंवा काही लोकांच्या बोलण्यात नाही येत आहे? आणि त्यांच्या वेळेला आणि तुमच्या वेळेचा जो स्ट्रगल आहे तो डेफिनेटली वेगळा होता, पण त्यातल्या काही सिच्युएशन्स तुम्हाला सेम वाटतात का, जाणवतात का की त्याच्यात बरंच साम्य आहे असं? पहिले तर मग ऑब्व्हियसली त्यांचा काळ तर कम्प्लिटली वेगळा होता. त्यांचा स्ट्रगल सगळ्यांना म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, आणि तो ह्याच्या पारतंत्र्यात असतानाचा स्ट्रगल आहे. आपण त्याला कम्पेअरच करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे नेशन फर्स्टची जी भावना आहे किंवा एक राष्ट्रप्रथमच्या बद्दल जो काय अग्रेसिव्ह माइंडसेट किंवा आयडिओलॉजी ज्याला म्हणतो, ती इन्कल्केट केली जाते असं मला वाटतं. नॉट नेसेसरली की मी टिळकांच्या घरातला आहे म्हणून मला कायमच मी राष्ट्रप्रथम चा विचार करत आलेलो आहे असं नाही. टिळकांबद्दलचं वाचून, त्यांच्या जीवनपटाबद्दलच्या गोष्टी ऐकून लहानपणीपासून, किंवा आईनी जे काम केलेलं आहे, वडिलांनी जे काम केलेलं आहे, अशा प्रकारे की, आणि स्वतःचा माझा जो आउटलुक आहे, शिक्षणानंतर मी स्वतः माझा जो आउटलुक डेव्हलप केला, ह्याच्यावर मला वाटतं की हे अग्रेशन आपण त्याला एक तोलू शकतो. आणि मला वाटतं की नेशन फर्स्ट ही आयडिओलॉजी, हा माइंडसेट लोकमान्य टिळक माझे खापर पंतोबा होते म्हणून असायला पाहिजे असं नाही. आज कुठेही जावं, मला वाटतं की कुठल्याही भारतीय माणसाच्या विचारांमध्ये नेशन फर्स्ट ही आयडिओलॉजी असायलाच पाहिजे. फक्त आणि फक्त मी टिळकांचा वंशज आहे म्हणून नाही, पण मला वाटतं की सर्वांनी त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. मग कशा प्रकारे विचार करायला पाहिजे, तर बाबा आमच्या कृतीतून दररोज देशाला काय आम्ही काहीतरी वेगळं देऊ शकतो, किंवा देशाला नाही तर आमच्या बरोबर जे असणारे आमचा समाज आहे, किंवा आपल्याबरोबर जो मित्र आहे, मैत्रीण आहे, आमच्याबरोबर जे सहकारी आहेत, त्यांच्या आयुष्यात काय आपण बदल आणू शकतो. आपल्या घरी जे काम करतात, आपले जे काय म्हणतात, जे वर्कर्स असतात आपल्याकडे एम्प्लॉईड, त्यांच्या जीवनात आपण काय बदल आणू शकतो. अशा प्रकारे जर का आपण केलं तर मला वाटतं की नेशन फर्स्ट माइंडसेट सगळ्यांमध्ये डेव्हलप होईल, लोकांना आपल्याला तो सांगता येईल, आणि आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल. कारण 2047चा भारत हा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मला वाटतं की तो आयडिओलॉजिकली स्ट्रॉंग भारत असायला पाहिजे. 2047चा भारत हा, आज 2025 आहे, 26 आलं, 2047 साली आज जे जन्माला आलेले आहेत या वर्षी, ते 21-22 वर्षाची मुलं असणार आहेत. सो त्यांच्या डोक्यात, त्यांच्या विचारांमध्ये आपण कसा नेशन फर्स्ट माइंडसेट आणू शकतो, त्याचबरोबर त्यांच्या विचारांमध्ये आपण आपली संस्कृती, आपला इतिहास, आपलं भारतीयपण कसं आणू शकतो, हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी मागच्या सातत्याने मी ह्याच्यावर बोलत गेलेलो आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर मला संधी मिळालेली आहे, त्या प्लॅटफॉर्मवर मी बोललेलो आहे. 2047 साली जी मुलं 21-22 वर्षाची असतील, 25 वर्षाची असतील, त्या मुलांना त्यावेळेचं फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट जे असेल, त्या फॉर्म ऑफ एंटरटेनमेंटमधून आपल्याला भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास, भारतीय परंपरा आणि नेशन फर्स्ट आयडिओलॉजी ही सांगणं खूप गरजेचं आहे. त्यांना जी आवडते भाषा, त्या भाषेमध्ये सांगणं गरजेचं आहे. त्यांना ज्या प्रकारे तो कंटेंट कंटेंट ते कन्झ्युम करतात, त्या कंटेंटमधून सांगणं गरजेचं आहे. का? कारण काय, नाहीतर आपण त्यामध्ये बेस तो निर्माण करायचा आहे आपल्याला 2047 नंतरचा, तिथे आपण कुठेतरी आपण अपयशी येऊ असं मला वाटतं. आणि म्हणूनच 2047 ही पुढची 22-21 वर्ष अत्यंत महत्वाची आहेत. 2047-2050 नंतर असं म्हणतात की भारताचं पॉप्युलेशन कमी होत जाणार आहे. 2047 पर्यंत भारताचं पॉप्युलेशन पीकवर जाणार आहे. त्यामुळे आत्ता आपण जो बेस क्रिएट करू, त्या मुलांना जे आपण धडे शिकू, त्या मुलांना जे आपण माइंडसेट त्यांच्यात मांडू, ते 2047 नंतरच्या मुलांमध्ये तो इन्कल्केट होईल, तो जाईल असं मला नक्की वाटतं. त्यासाठी आपण आज प्रयत्न करायला पाहिजे. ओके.
पण तुम्हाला असं नाही वाटत का की धर्म ह्या शब्दात खूप लोक गल्लत करतात? म्हणजे परवाच मी एका इंटरव्ह्यू मध्ये वाचत होते की एकाने खूप सुंदर उल्लेख केलेला एका गोष्टीचा की विवेकानंद जेव्हा शिकागोला चालले होते धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला, तेव्हा आदल्या दिवशी त्यांच्या आईने त्यांना बोलवलं आणि सांगितलं मला भाजी चिरायची, ती भाजी चिरण्यासाठी मला तू एक सुरी आणि काही भाज्या आणून दे. त्यांनी त्या आणून दिल्या आणि सुरी देताना त्यांनी ती जी सुरीची धारेदार बाजू आहे ती स्वतःच्या बाजूनी पकडली आणि सुरी जिथून धरतो आपण ती आईच्या बाजू. तर त्याच्या आईने ती सुरी खाली ठेवली आणि त्या म्हणाल्या त्यांना की मला भाजी चिरायचीच नव्हती, मला फक्त हे बघायचं होतं की तुझ्यामध्ये ती क्षमता आहे का की तू धर्माचा प्रचार करू शकशील. तर ही भावना आपल्या युवांमध्ये आहे का, आणि नसेल तर ती आपण कशी जागरूक करू शकतो की फक्त आक्रमक होऊन खूप बोलून किंवा काहीतरी खूप हार्मफुल करूनच धर्माचा प्रचार होत नाही, तर एका म्हणजे विवेकानंदांसारख्या अतिशय विवेकवान माणसाने सुद्धा त्या काळात तिकडे जाऊन अध्यात्म पकडून आणि वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून सुद्धा शिकागोमध्ये इतक्या लोकांना कन्व्हिन्स ते करू शकले होते बेसिकली की हा धर्म आहे, द रायटेस्ट वे ऑफ लिव्हिंग जे आपण म्हणतो तो धर्म आहे, फक्त हिंदू, मुसलमान, पारसी, ख्रिश्चॅनिटी हा धर्म नाही. तर ही जी शिकवण आहे ती आत्ताच्या युवांमध्ये आहे का, नसेल तर ती आपण कशी बदलू शकतो? मला वाटतं की वेगवेगळ्या युवांमध्ये म्हणजे तुम्ही जर का शहरी भागातला युवा बघितला तर त्याचे विचार वेगळे आहेत, तुम्ही जरा गावाकडचा युवा बघितला त्याचे विचार वेगळे आहेत. मला वाटतं की आपल्याला त्याप्रमाणे त्यांना टेलर्ड इंडियन नॉलेज सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, भारतीय विचार साधना ज्याला म्हणतो, ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खूप बरोबर आहे की अग्रेसिव्ह हिंदुत्व किंवा अग्रेसिव्ह हिंदुइझम जे आता मागच्या काळात काही प्रमाणात वाढलेलं आहे असं मला वाटतं, ते थोडंसं त्यांनी आपल्याला घातक आहे असं मला वाटतं. त्यामुळेच आपण बघतोय की खूप युवा मग नॉर्थ इंडियामधले असू दे, दिल्लीत आपण दिल्ली युनिव्हर्सिटीमधले खूप बघितलेलं आहे, JNUचा आपण बघतो दरवेळेला उल्लेख करतो, तो सर्व युवा हा सेक्युलरिझम, ह्युमन राईट्स जे आपण शब्द मगाशी वापरले, व्हेरी क्लिशर्ड शब्द सगळे आहेत, ह्याच्यामध्ये तो अडकून बसलेला आहे असं मला वाटतं. कारण काय अग्रेसिव्ह हिंदुत्व त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचतंय तेव्हा ते त्याला घाबरतायत. त्यांना हिंदुत्व आपणचं वाटत नाहीये, आपलासा वाटत नाहीये, हिंदुत्व त्यांना परकीय झालाय असं मला कुठेतरी, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे माझं ह्याच्याबद्दल. त्यामुळे मला वाटतं की मी म्हटल्याप्रमाणे की 2047 पर्यंत आपल्याला एक स्लो हिंदुत्व मुवमेंट आपल्याला ह्या भारत देशात लागणार आहे, ज्याची सुरुवात इंडियन नॉलेज सिस्टीम्स नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसीमधनं ऑलरेडी चालू झालेली आहे असं मला वाटतं. आपल्या अभ्यासक्रमातून आपले आयकॉन्स, आपले लीडर्स, आपले हिंदुत्वाचे लोक, हिंदुत्वाचे आयकॉन्स, लीडर्स असतील किंवा आपले ऋषीमुनी असतील, आपले वेद असतील, आपले उपनिषद असतील, आपले श्लोक असतील, सर्वच हे स्लो हिंदुत्व मुवमेंट थ्रू आपल्या युवकांमध्ये ते पोचवायला पाहिजेत, जेणेकरून ते त्यांना आत्मसात करतील आणि घाबरणार नाहीत त्या हिंदुत्वाला. लक्षात घ्या, ऑब्व्हियसली कुठेतरी अग्रेसिव्ह हिंदुत्व लागणार आहे आपल्याला. ज्या ज्या भागांमध्ये काम करायला अवघड आहे, ज्या ज्या भागांमध्ये लोक अजूनही तिथे हिंदू म्हणून घाबरतात, तिथे आपल्याला अग्रेसिव्ह हिंदुत्व लागणार आहे. पण मला वाटतं की शहरी भागांमध्ये आपल्याला हे अभ्यासक्रमातूनच मांडावं लागणार आहे, आपल्या विचारधारेतून मांडावं लागणार आहे, आपल्या जीवनशैलीतून आपल्याला हिंदुत्व मांडावं लागणार आहे, लोकांपर्यंत पोचवावं लागणार आहे, दाखवावं लागणार आहे की डे टू डे लाईफमधून आम्ही हे आहे हिंदू कल्चर, हे आहे भारतीय संस्कृती, ही आहे भारतीय परंपरा. आपण जी काय म्हणतो रोज डे टू डे लाईफ जगतोय, रोजच्या रोज आपण जगतोय, त्यातनं आपण लोकांना पोहोचवायला पाहिजे. अशा प्रकारची स्लो मुवमेंट होईल. तुम्ही जर का बघितलं तर इस्लाम धर्म हा असाच स्लो मुवमेंट मधूनच भारतात आज, किंवा तुम्ही युकेमध्ये बघा, युकेमध्ये जर का आज तुम्ही बघितलं तर एवढ्या प्रमाणात इस्लामचा तिथे प्रोपोगेशन झालेलं आहे. ते डायरेक्ट एवढं मागच्या 3 वर्षात झालंय का असं नाही, तर मायग्रेशन होऊन स्लो इंटिग्रेशन करून त्यांचं झालेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याचा खूप घातक आज प्रकार अग्रेसिव्ह मध्ये होत आहे असं मला वाटतं. पण आपला जेव्हा हिंदुत्वाच्या आपण बद्दल बोलतो तेव्हा आपल्याच युवकांना आपण जेव्हा हिंदुत्व परकीय करतो किंवा त्यांना ते घाबरतात हिंदुत्वाला, तेव्हा मग ते बरोबर नाही. त्यांना थोडंसं एक सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये, मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना आवडतो त्या प्रकारे हिंदुत्व समजवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तेव्हाच ते समजेल त्यांना. आणि मला वाटतं की न्यू एज्युकेशन पॉलिसी आता पुढच्या ह्या 15 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करेल.
एस्पेशली नवीन जे IAS ऑफिसर्स आत्ता येणार आहेत, नवीन विचारधारेचे IAS ऑफिसर्स येणार आहेत. आत्ता सगळे जे IAS ऑफिसर दिल्ली, मुंबई, सगळ्या भारतात जिथे जिथे बसलेले आहेत, IPS ऑफिसर असतील किंवा IFS ऑफिसर असतील, ते सर्व 1990, 1986, 1995 ह्या बॅचचे आहेत, जे त्यांची विचारधारा वेगळी आहे थोडी. म्हणून आत्ता 2010, 2005, 2014, 2016, 17, 18 या बॅचचे जे ऑफिसर्स आहेत, अधिकारी आहेत, ह्यांच्याकडे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं. ह्या IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स, IFS ऑफिसर्सनी ज्या प्रकारे जेव्हा ते डिसिजन मेकिंग पॉवर त्यांच्याकडे येईल, त्या पदावर जातील, तेव्हा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढते. त्यांची आयडिओलॉजी कम्प्लिटली वेगळी आहे आधीच्या अधिकाऱ्यांपेक्षा, आणि ते त्याप्रमाणे डिसिजन मेकिंग पॉवर्स त्याच्याकडे येतील, ते निर्णय घेतील, आणि मला वाटतं की त्यामधूनच आपण हे स्लो हिंदुत्व मुवमेंट लोकांपर्यंत पोहोचवू शकू. त्यामुळे मला वाटतं की पूर्ण भारतातल्या या नवीन अधिकारी वर्गाची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, आणि मी त्यांना सांगू इच्छितो की आपण ते आत्मसात करा, ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण चांगल्या प्रकारे ती करा. कारण काय, संपूर्ण भारताचा युवा आपल्याकडे बघतोय, आपण काय निर्णय घेणार आहे पुढच्या काळात त्याच्याकडे बघतोय. पूर्वी असं होतं की समाजकारण आणि राजकारण हे हँड इन हँड जायचं. आता थोडासा त्याची संकल्पना बदललेली आहे. काही जे जेन्युन वर्कर्स आहेत, आपण जे म्हणतो पार्टीचे, ते अजूनही ते फॉलो करतायत. तुम्हाला आज कुठलंही एक प्रॉपर म्हणजे आमदार, खासदार असं पद नसताना तुमच्या हातून होणारं राजकारण किंवा तुम्ही जे समाजकार्य करताय त्याच्यात आणि तुम्हाला उद्या पद मिळाल्यानंतरचं ह्याच्यामध्ये काय फरक राहील, आणि समजा ते नसेल तरी तुमची वाटचाल कशी राहील, ह्याबद्दल काय सांग? सर्वप्रथम आयडेंटिफाय करणं की कुठल्या कोर सेक्टर्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे. मी आता जरी माझ्याकडे आता मी इलेक्टेड पोझिशन माझ्याकडे नसली तरी पण मी आयडेंटिफाय केलेलं आहे की मला युथ एम्प्लॉयमेंट, हेल्थ केअर, एज्युकेशन आणि स्वच्छता, आरोग्य ह्याच्यामध्ये काम करायचं आहे आमच्या या एरियामध्ये. कारण ते मला वाटतं की आमच्या एरियामध्ये प्रामुख्याने ते विषय आहेत. एस्पेशली मागच्या 2 वर्षामध्ये मी 2 जॉब फेअर्स घेतले, त्यामधनं मी 500 मुलांना रोजगार, मुलींना, युवतींना रोजगार दिलेला आहे. आता माझ्या आईने कधी हे कार्यक्रम घेतला होता का जॉब फेअरला? नाही. तर मग मी आता हा घेतोय, कारण मी हे आयडेंटिफाय केलंय. मी युवकांमध्ये मिसळून मी आयडेंटिफाय केलंय की बाबा पुण्यातला युवा कुठेतरी भरकटत चाललेला आहे. शिक्षण आहे चांगलं, पण जॉब मिळत नाहीयेत. का? कारण काय, स्किल्स नाहीयेत. आज जर का मी सगळ्या युवांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर का जॉब घ्यायचा असेल, जॉब हवा असेल शिक्षण झाल्यानंतर, मग तुमची चांगल्या कॉलेजमधनं चांगली डिग्री असली पण तुमच्याकडे स्किल्स नसतील तर तुम्हाला जॉब मिळणं अवघड जाईल. तुम्ही स्किल्स जास्त डेव्हलप करा, त्यातून तुम्हाला इझी जाईल, जरा सोपं जाईल जॉब मिळवायला, असं मला वाटतं. मागचा माझा जो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्यातनं मी हे सांगतोय. म्हणून मला वाटतं की पुढच्या काळात जरी पण मला पद नाही मिळालं, मी इलेक्टेड पोझिशनवर नाही गेलो, तरी पण माझं हे काम चालू राहील. आणि राजकारण आणि समाजकारण हे मी वेगळं ठेवलेलं आहे. काही लोक राजकारण हे बिझनेस म्हणून बघतात, मी तसं बघत नाही. मी स्वतः वकील आहे, मी वकिलीतनं पैसे कमवून मी ते माझं मी जगू शकतो. त्यामुळे मला राजकारणात पैसे कमवण्यासाठी मला यायचं नाहीये. मला राजकारणात काय यायचंय, मला एक पद का हवं, इलेक्टेड पद, ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मला स्वतःमध्ये, मला जेव्हा ती माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी येईल तेव्हा, मी आता म्हटल्याप्रमाणे की जेव्हा डिसिजन मेकिंग पॉवर्स तुमच्याकडे येतात तेव्हा तुमचं खरं नेचर तुम्हाला कळतं की तुम्ही कशा प्रकारे डिसिजन्स, निर्णय घेताय जे इन्फ्लुएन्स करू शकतात लोकांना. आणि त्याची टेस्ट किंवा त्याची एक एक्सपेरिमेंट मी म्हणू शकतो, हे मी स्वतःवर करतोय. मला उद्या जेव्हा मी एका इलेक्टेड पोझिशनमध्ये येईल, मला पद मिळेल, तेव्हा माझ्याकडे जेव्हा डिसिजन मेकिंग पॉवर असेल तेव्हा मी कशा प्रकारे माझा प्रभाग किंवा माझा एरिया हा डेव्हलप करू शकतो, किंवा माझे विजन त्यामध्ये मी कसं मी इन्कल्केट करू शकतो, हे खूप करणं गरजेचं आहे. आणि हे बोलायला जरी सोपं असलं तरी इम्प्लिमेंट करणं खूप अवघड आहे. कारण तुम्हाला अधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवावा लागतो, नागरिकांबरोबर समन्वय ठेवावा लागतो. मला वाटतं की जेव्हा तुमच्याकडे एक पद येतं तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी येते, त्यातून तुम्ही जो काही निर्णय घेता हे खूप महत्वाचं आहे. आणि मला ते स्वतःमध्ये मला बघायचं आहे की मी कशा प्रकारे निर्णय घेतोय. जर का मी ते चांगला निर्णय घेऊ शकलो नाही तर मी त्यामध्ये 100% मला बदल घडवायचा आहे. त्यातनं मला अपयश आलंय असं मी म्हणेन, पण चांगला निर्णय घेण्यासाठी तेवढी ताकद पण मला पाहिजे स्वतःसाठी. म्हणून मला इलेक्टेड पोझिशन पाहिजे असं मी विचार करतो. आणि आमच्या प्रभागामध्ये जर का तुम्ही बघितलं, आता महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आल्यात, खूप विषय आहेत असे लोकांचे रिडेव्हलपमेंटचे विषय राहिलेले. शनिवारवाड्याच्या आजूबाजूला रिडेव्हलपमेंट आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया 100 मीटरवर रिडेव्हलपमेंट होऊन देत नाही. त्यामुळे लोक अनेक वर्ष त्याच जुन्या वाड्यांमध्ये राहत आहेत. ते वाडे पडलेले आहेत, धोकादायक इमारती म्हणून त्यांची नोंद झालेली आहे महानगरपालिकेमध्ये. त्याचबरोबर आमच्या ट्रॅफिकचा विषय आहे.
बाजारपेठ आहे, व्यापाऱ्यांचे विषय आहेत, व्यापाऱ्यांचे जीएसटीचे विषय आहेत, व्यापाऱ्यांचं ई कॉमर्समुळे झालेलं नुकसान ह्याचे विषय आहेत. व्यापाऱ्यांना मला वाटतं की मी त्यांच्याशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन ह्याच्या पुढे काम करीन. सो अशा प्रकारचं एक विजन यू हॅव टू आयडेंटिफाय की तुम्हाला काय नक्की करायचंय, कुठल्या टॉपिक्सवर तुम्हाला काम करायचंय. तुम्ही सगळ्याच टॉपिक्सवर काम करायला गेलं तर कुठलंच काम होणार नाही. मी आज जेव्हा प्रचाराला बाहेर जातो तेव्हा मी नागरिकांना 100% सांगतो की तुम्ही मला रोजगार विषयक आणि आरोग्य विषयक, हेल्थकेअर विषयक तुम्ही माझ्याकडे काम आणा, मी 100% माझ्याकडनं ते काम होईल. कुठेही त्यामध्ये मी हलगर्जीपणा करणार नाही. माझ्याकडे मला त्याच्यात एक्सपिरियन्स आहे, मला त्यामध्ये तुम्हाला मदत करायची आहे तुमची. सो मला वाटतं की पद असो वा नसो, मी स्वतः हे कोर इश्यूज आयडेंटिफाय केलेले आहेत, जे मला नागरिक म्हणून इतके वर्ष जेव्हा मी राजकारणात ऍक्टिव्ह नव्हतो, जेव्हा कोणी मला ओळखत पण नव्हतं, तेव्हा मी नागरिक म्हणून, एक युवा म्हणून जे मी फेस केलेले आहेत इश्यूज, ते आज मी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि मी त्यावर काम करीन, जरी पद असेल नसेल तरी. शनिवार वाडाचा विषय तुम्ही काढला तर बांगलादेशी जे घुसखोरी आपण सध्या सगळीकडे वाचतोय, मग ते उत्तर भारताच्या भागात असो, दक्षिणमध्ये असो, किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात पुण्यात सुद्धा असो, किंवा आता मध्यंतरी जो प्रसंग घडला, तर त्याबद्दल आपल्या बाजूनी एक काही जण आक्रमकतेने काही गोष्टी करताना दिसतात आणि काही लोक बोलत नाहीत. काही प्रमाणात आपण हे पण बघतो की काही लोक बेसिकलीच काही बोलत नाहीत. एक विशिष्ट समाज जर आपण बघितला, म्हणजे ब्राह्मणांचा असो तो पुण्यातला, तर ते फार त्यांच्या ब्राह्मणाविषयी, म्हणजे ब्राह्मण आहोत याबद्दल काही बोलत नाही. कोणी काही बोललं तर ऐकून घेतात किंवा खूप नाही त्या गोष्टींमध्ये हा वाद पसरतो. तर ह्या अशा जातींमध्ये आपण सगळे एकमेकांना विभागून ठेवले आणि ह्याच्यामुळे आपली जी फूट पडतीये, आपल्या धर्माची जी फूट पडतीये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही बघा, शेवटी सर्व तुम्ही जर का बघितलात हल्लीचं राजकारण, थोडंसं त्याला जातीचा इन्फ्लुएन्स झालेला आहे. विविध कारणं आहेत लेटली त्या राजकारणाबद्दल, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल स्पेशली. त्यामुळे मला वाटतं की तो विचार युवकांमध्ये पसरलेला आहे, तो विचार समाजामध्ये पसरलेला आहे. पण शेवटी जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करता तेव्हा तुम्हाला दिसतं की बाबा जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्याही पलीकडे जाऊन लोक एकमेकांना मदत करत असतात, लोक एकमेकांबरोबर राहत असतात, लोक एकमेकांबरोबर सहकार्य करत असतात. आणि हे थोडं वरवरचं आपण जेव्हा बोलतो, पण ऍक्च्युली जेव्हा आपण ग्राउंडवर फिरतो, आम्ही जेव्हा मतं मागायला लोकांकडे जातो, तेव्हा आम्हाला ग्राउंड रियालिटी कळते की बाबा लोक एकत्र राहतायत, लोकांना प्रॉब्लेम नाहीये एकमेकांविषयी. थोडंसं कुठेतरी सोशल मीडिया असू दे किंवा बातम्यां थ्रू असू दे किंवा न्यूजपेपर्स थ्रू असू दे, ह्याच्यात थोडंसं लोक काय म्हणतात, वाहून गेलेली आहेत असं आपण विचार करू शकतो. आणि कुठल्याही समाजाबद्दल टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला वाटतं की हिंदू धर्म किंवा हिंदुत्व ह्याचं नेतृत्व जो करेल तो आपला, हे मानून आपण ह्याच्या पुढे काम करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यात हो, हा माणूस ह्या जातीचा आहे, तो माणूस ह्या जातीचा आहे, हा इथे राहतो, हा असा राहतो, ह्या लोकांबरोबर राहतो, असं नाही बघायला पाहिजे. मला वाटतं जो माणूस हिंदुत्वाबद्दल बोलेल, जो माणूस भारताबद्दल बोलेल, जो माणूस नेशन फर्स्ट आयडिओलॉजी लोकांपर्यंत पोचवेल, जो माणूस स्वतःविषयी काय म्हणतात, स्वतःविषयी कमी विचार करून देशाबद्दल जास्त विचार करेल, अशा लोकांनी जर का नेतृत्व केलं तर 100% लोक त्यांना मानतील, लोक त्यांच्या मागे उभे राहतील असं मला वाटतं. आणि त्यामुळे जो हिंदुत्वाचं नेतृत्व करेल चांगल्या प्रकारे, मग कुठलाही जातीचा माणूस असू दे, कुठल्याही ह्याचा माणूस असू दे, कुठेही राहणारा माणूस असू दे, त्याला आपण सर्व त्याच्या मागे सर्वजण राहिला पाहिजे. आणि आज ते आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असं मला वाटतं. आणि म्हणूनच आज आपण जे बघतोय की छोट्या इलेक्शन्स पासून ते मोठ्या इलेक्शन्स पर्यंत आपण बघतोय की सगळीकडेच आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे. का? कारण काय, सर्व लोकांनी आता ऍक्सेप्ट केलेलं आहे की हिंदुत्व आणि भारत देशाला लीड करणारा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी. असा माणूस आपल्या देशामध्ये पुढच्या अनेक वर्ष कंटिन्युअस ही फळी यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तेव्हाच कुठेतरी एक वेगळा भारत आपल्याला पुढच्या 50 वर्षात दिसेल. बांगलादेशी घुसखोरांबद्दल काय सांगाल? उद्या जर तुम्हाला एखादं इलेक्टेड पद मिळालं आणि तुम्ही खरोखर जर ह्या म्हणजे पुणे शहरात जेवढे घुसखोरे घुसलेले आहेत आणि लोकांना त्रास देत आहेत काही ना काही प्रमाणात, मग ते थ्रू एम्प्लॉयमेंट असो, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लागणं कमी वेजेसवर, की बाबा 4 पैसे आपल्याला मिळतात पण दुसऱ्याला नाही मिळू द्यायचे, आणि इतरही बरेच भयंकर प्रकार आपल्याला हल्ली ऐकायला मिळतात, तर त्याबद्दल तुम्ही काय कराल? बांगलादेशी घुसखोरी जेव्हा आपण त्या विषय घेतो, आता परवाचाच एक व्हिडिओ आला की बाबा एका हिंदू माणसाला बांगलादेशमध्ये त्यांनी मारलं,
त्याची जाळलं, त्याची बॉडी जाळली बेसिकली. आणि का तर फक्त काहीतरी खोटा व्हिडिओ त्याच्याबद्दल पसरवला गेला. तो एक साधा डिलिव्हरी बॉय होता बिचारा. तो सांगत होता की बाबा मी काही तसं केलेलं नाही, मी तो व्हिडिओतला माणूस नाही, तरी पण त्याला जाळलं, त्याला मारलं. मला वाटतं की बांगलादेशी घुसखोर हा खूप मोठा विषय संपूर्ण भारत देशात आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशनचा थिसिसच बांगलादेशहून येणाऱ्या घुसखोरांबद्दल होता आणि त्याला भारताच्या नॅशनल सिक्युरिटीचा इम्पॅक्ट कसा आहे ह्याच्यावर होता. जर का तुम्ही आसाममध्ये गेलात तर आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर, मग ते कुठल्याही धर्माचे असू दे, तर बांगलादेशातून काही हिंदू लोक पण आलेले आहेत. त्यांनी तिकडच्या आदिवासी लोक, ट्रायबल लोक, मेजॉरिटी मुस्लिम लोक आहेत, त्या ट्रायबल लोकांची जमीन हडपलेली आहे. त्यामुळे आज आसाममध्ये डेमोग्राफिक चेंज झालेला आहे असं आपण बघतो. लँड होल्डिंग पॅटर्न्स चेंज झालेले आहेत आपण असं बघतो. आणि त्यामुळे आसाममध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा विषय आहे. ज्या अर्बन सेंटर्स आहेत, मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता, चेन्नई, हे सर्व आहेत, तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा हा विषय. आणि मला वाटतं की पुढच्या काळामध्ये बांगलादेशचा जो काही विषय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपवावा असं मला वाटतं. त्यांना ज्या प्रकारे टॅकल करायचं आहे, त्यांना ज्या प्रकारे त्यांच्यावर मार करायचा आहे, हल्ला करायचा आहे, तो करावा असं मला वाटतं. म्हणजे बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू आपल्यासाठी बनत चाललेला आहे ह्याची 100% मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती असेलच. पण ह्याच्याबद्दल लवकरात लवकर कारवाई त्यांनी करावी अशी मी विनंती त्यांना करतो. कारण काय, पुढच्या काळात आपला भारताचा नॉर्थ ईस्टचा भाग आहे तो त्यामधून खूप धोक्यात आहे असं मला वाटतं. बांगलादेशला लवकरात लवकर चायनापासून दूर करायचं, अमेरिकेपासून दूर करायचं, ह्याच्यासाठी उपाययोजना आपण लवकरात लवकर आणायला पाहिजे. तेव्हाच आपल्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी येणं कमी होईल आणि आपण त्यामध्ये अग्रेसिव्ह होणं खूप गरजेचं आहे. आपण जेनझींचं एक बघूया की एक पॅटर्न आहे की त्यांना एखादी गोष्ट खूप आवडते किंवा त्यांना एखादी गोष्ट अजिबात आवडत नाही. त्यांच्यामध्ये सातत्य तसं खूप कमी आहे एखाद्या गोष्टीबद्दल. नेपाळमध्ये जे झालं ते भारतात पण पुढे मागे होऊ शकतं का, आणि ते न होण्यासाठी आपण युवा म्हणून काय आतापासून प्रयत्न केले पाहिजेत आपल्या मागची जी पिढी, पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी. नेपाळमध्ये जे विषय झाले किंवा बांगलादेशमध्ये तो विषय झाला, किंवा आपण म्हणू शकतो म्यानमार तर टिकिंग बॉम्ब आहे, कधी पण फुटू शकतो हा देश. मालदीव्समध्ये झाला, श्रीलंकामध्ये झाला, आपल्या सगळ्याच आजूबाजूच्या देशांमध्ये काही ना काहीतरी स्टुडंट लेड मुवमेंट्स आलेले आहेत. लक्षात घ्या, स्टुडंट लेड मुवमेंट्सनी हिस्टॉरिकली इतिहास जर का तुम्ही बघितला तर स्टुडंट लेड मुवमेंट्सनी अनेक देशांमध्ये सत्ता पाडलेली आहे, घालवलेली आहे लोकांची, त्यावेळेचे जे सत्ताधारी होते, आणि नवीन गव्हर्नमेंट बसवलेली आहे. तेवढी शक्ती स्टुडंट लेड मुवमेंट्समध्ये आहे. पण या स्टुडंट लेड मुवमेंट्सला कोण फंडिंग करतंय, आयडिओलॉजिकली त्यांना कोण ब्रेनवॉश करतंय? नेपाळमध्ये काय झालं, नेपाळमध्ये चायनीज लोक, अमेरिकन लोक हे येऊन तिथे घुसले, त्यांनी चर्चेस बांधले, त्यांनी जे सेंटर्स बांधले, त्यांनी कसिनो बांधले, त्यातनं पैसा लोकांना मिळाला, स्टुडंट्सला पैसा पुरवला गेला. बांगलादेशमध्ये काय झालं, बांगलादेशमध्ये पण तेच झालं. जास्तीत जास्त प्रमाणात युएसचे लोक वर्षानुवर्ष बांगलादेशमध्ये राहिलेले आहेत. अमेरिकन लोक तिथे भारताविरुद्ध कट रचण्यामध्ये सक्सेसफुली झालेले आहेत, आपल्याला माहिती आहे, हिस्टॉरिकली इतिहासात बघितलेलं आहे आपण. म्यानमारमध्ये चायनाने काय केलं, म्यानमारमध्ये चायनाने मोठीच्या मोठी पूर्ण म्यानमार देशाच्या मधून ऑइल पाईपलाईन टाकलेली आहे. त्याच्या आजूबाजूला ते एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन, नवीन शहरं बांधतायत. अशा प्रकारे आपण जेव्हा हे करतो की जर का आपण ह्या सर्व लोकांना, ह्या अमेरिकी लोकांना, चीनी लोकांना आपण जर का भारतात येऊन दिलं, तेवढ्या लोकांमध्ये मिसळून दिलं, तर आपल्याला पुढे धोका आहे. पण आज मला वाटतं की स्टुडंट लेड मुवमेंट्समध्ये तेवढी ताकद नाही आता भारतात तरी, कारण काय आपलं तेवढं सर्व्हेलन्स आणि इंटेलिजन्स चांगलं आहे. लोक आपल्याकडे तेवढ्या चांगल्या प्रमाणात आता काय म्हणतो कॉन्फिडंट आहेत ह्या सरकारबद्दल, कॉन्फिडंट आहेत भारताच्या भविष्याबद्दल असं मला वाटतं. आणि कुठेही मीडियाला दाबलेला आहे का असा विषय असेल तर होतं प्रॉब्लेम. तरी भारतात मीडियाला कुठेही दाबलेलं नाहीये. सगळेजण ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू शकतात. कुठे बाबा मायनॉरिटीजला त्रास होतोय का, तर मायनॉरिटीज पण तुम्ही बघितलं तर हिस्टॉरिकली भोरी कम्युनिटी, शिया कम्युनिटी हे भारतीय जनता पार्टीला वोट करतात. आता सुन्नी लोक पण भारतीय जनता पार्टीला वोट करायला लागले. तर ते का करताय, तर मायनॉरिटीजला डेव्हलपमेंट दिसतोय, विकास दिसतोय. पाकिस्तान फुटलंय, बांगलादेश फुटलंय, मालदीव्स फुटलंय, त्यामुळे त्यांना माहितीये की बाबा भारत एवढा स्टेबल आहे, आपण पैसे कमवू शकतो, चांगला आपण इथे काम करू शकतो, आपला फ्युचर इथे आहे.
आणि काँग्रेसला कधी कळालंच नाही की त्यांच्या हातातून सुन्नी कम्युनिटी कधी गेली. ते मुस्लिम वोट बँकचं पॉलिटिक्स करत राहिले, पण त्यांना कळालंच नाही की सुन्नी वोट बँक कधी फुटली. शिया वोट बँक तर कधीच त्यांच्याकडनं फुटली, ती भारतीय जनता पार्टीकडे आली. बोहरी समाज तर पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. का? कारण काय, त्यांना व्यापार करायचा आहे, त्यांना पैसे कमवायचे आहेत. मी मध्ये भारताचे फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी विजय गोखले यांनी खूप एक चांगल्या प्रकारचं त्यांनी मला सांगितलं बेसिकली की शी जिनपिंग चायनाचे अध्यक्ष हे आज एवढे यशस्वी का झालेत, तर त्यांनी तिथे सर्व लोकांना, मग युवक असतील, वयोवृद्ध असतील, सर्व समाजाला पैसे कमवण्याची दिशा दाखवली. मला वाटतं आज आपण टेस्ट करतोय. आज व्यापार चांगल्या प्रकारे होतोय. पैसे कमवा, तुम्ही तुमचं चांगल्या प्रकारे फॅमिली वाढवा, फॅमिलीचं फ्युचर चांगलं करा, आणि मग तुम्ही कोणीही तुम्हाला काही त्रास देणार नाही किंवा समाजही तुम्हाला त्रास देणार नाही, सरकारला. आणि आज आपण ते इन्कल्केट केलंय, आज त्याचा बेस निर्माण केलाय पुढच्या 50 वर्षाचा. प्रत्येक समाजाकडे, कुठलाही समाज असू दे, त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, त्यांना बेनिफिट्स मिळत आहेत, अनन्यगण्य बेनिफिट्स मिळत आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे सर्व कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भारतीय जनतेला आहे, आणि म्हणून मला त्याची भीती वाटत नाही. पण आपण सतर्क तर कायम राहिलाच पाहिजे. या सर्व इन्फ्लुएन्सवरनं, अमेरिकी आणि चायनीज आणि बांगलादेशी इन्फ्लुएन्सवरनं आणि पाकिस्तानी इन्फ्लुएन्सवरनं आपण सतर्क राहायला पाहिजे. आज 3रं वर्ष आहे मुक्ताताईंच्या पुण्यतिथीचं. तर आई म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट स्पेसिफिक आठवते का, जी तुमचं जे राजकीय धोरण आहे त्याबद्दल रिलेटेड आहे, किंवा तुम्ही ती आईला बघून ती एक स्पेसिफिक गोष्ट शिकला, आणि तशीच तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी एखादी गोष्ट सांगितलेली, लोकमान्य टिळकांची, की जी तुम्ही आतापर्यंत फॉलो करत आलेला आहात आणि ती तुम्हाला पुढेही चालवत राहायची? तसं म्हटलं तर एक किस्सा आईबद्दलचा मला आठवतो. आईला ऍक्च्युली 2017 साली महापौर झाल्यानंतर, आई 17 साली पुण्याची महापौर झाली, त्यानंतर कॅन्सर डिटेक्ट झाला, ब्रेस्ट कॅन्सर. त्यामुळे महापौर पद भूषवतानाच आईचे सगळे ट्रीटमेंट चालू होते, रेडिएशन, किमोथेरपी, अजून काय औषध उपचार सगळं चालू होता. मला आठवतंय की 2017 का 2018 साली पुण्यात खूप पाऊस झाला, आणि दत्तवाडी भागात, जनता वसाहत भाग, सिंहगड रोडचा जो सर्व परिसर आहे, दांडेकर पूलचा परिसर, तिथे जो नाला जातो तो ओव्हरफ्लो झाला. खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात पाणी आलं, जवळजवळ आपल्या गुडघ्या इतकं पाणी तिथे आलं. आईची त्या दिवशी सकाळी रेडिएशन ट्रीटमेंट होती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला, आणि अधिकाऱ्यांचा फोन आला, महापौर कार्यालयातनं फोन आला की खूप लोक तिथे पाणी आलेलं आहे, अचानक सकाळी, रात्रीतनं पाऊस झालेला आहे, सकाळी पाणी आलेलं आहे, लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, लोकांचं घर अक्षरशः पूर्णपणे पाण्याच्या खालीच आहे असं म्हणू शकतो आपण. आईची रेडिएशन ट्रीटमेंट चालू होती. आईनी रेडिएशन ट्रीटमेंट संपवली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. खाली महापौरांची गाडी होती, गाडीत बसली आणि स्ट्रेट दत्तवाडीत गेली, तिथे त्या जनता वसाहत भागात गेली, दांडेकर पुलावर. आणि तिकडे ती जेव्हा गेली तेव्हा ती पाहणी करत होती. तेव्हा तो अजूनही बहुतेक फोटो आहे की गुडघ्या इतकं पाणी आहे, आई त्यामध्ये उभी आहे, आणि कोणीतरी काहीतरी तेव्हा बोललं असेल, मला माहित नाही. तर आईच्या चेहऱ्यावर थोडंसं असं हास्य दिसतंय. तर पुढच्या दिवशी लोकांनी आईवर काय टीका केली की ह्या किती असंवेदनशील आहेत बघा, एवढं लोकांच्या घरी पाणी आलंय तरी ह्या हसतायत. त्या कॅमेरामॅननी बरोबर त्या क्षणाला तो टिपला क्षण आणि तो पब्लिश केला. पण त्यांना त्याची बॅक स्टोरीच माहित नव्हती. आई स्वतः रेडिएशन संपवून तिथे पाण्यामध्ये उभी होऊन तिकडे सगळं हे करत होती, सर्व्हेलन्स करत होती, बघत होती कोणाचं काय नुकसान झालंय, लोकांना काय मदत हवी आहे, ह्याची बॅक स्टोरीज लोकांना माहित नाहीये. ती आज पहिल्यांदा मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ही शिकवण मला आईने दिलेली आहे. हे सर्व मी जेव्हा बघत गेलेलो आहे, ऑब्झर्वेशन्स थ्रू आपण शिकतो खूप गोष्टी. मला वाटतं की मी आईच्या काम करतानाच्या ऑब्झर्वेशन थ्रूच मी खूप गोष्टी शिकलोय. आणि नंतर तर आम्ही त्या सर्व लोकांना शिधा पाठवला, महापौर कार्यालयातनं संपूर्ण त्या वसाहतीत शिधा पाठवली गेलेली आहे, हे पण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा अनन्यगण्य गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत नसतात, बॅक ऑफ द स्टेज काय होतात, पण आम्हाला माहीत असतात, त्या आम्हाला फेस कराव्या लागतात. आता आणि हे सर्व बघून मला कुठे धैर्य मिळालं तर परत माझं
2022 4 डिसेंबरला माझं लग्न आलं. आई 22 डिसेंबरला गेली. आजच 22 डिसेंबर आहे. आणि लगेचच एका महिन्यात पोटनिवडणूक लागली कसब्याची. आई तेव्हा आमदार होती कसब्याची, त्यामुळे पोटनिवडणूक लागली. माझं लग्न झालं, आई गेली, त्यामुळे मला कुठेही बाहेर जायला चान्स नाही मिळाला. किंवा माझी बायकोही घरी नीट तेवढा तो कम्फर्टेबल झाली नव्हती, सेटल झाली नव्हती. तोपर्यंत रोज मान्यवर येतात घरी भेटीगाठी द्यायला, की बाबा आई गेल्यानंतर भेटीगाठी देतात ना सांत्वनपर, ते लोक येत आहेत. लगेच पोटनिवडणूक लागली, लगेच मला प्रचारामध्ये उतरावं लागलं. तिथे तिकीट कट झालं. पूर्ण मीडिया ग्लेअर होता. रोज मीडिया आमच्याकडे यायचं की तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही आता बंडखोरी करणार का, तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार का. रोज मीडिया आमच्याकडे यायचं. बाहेर मीडिया असायचं, घराच्या बाहेर पडलं की मीडिया आमचं हे करायचं. एवढं मीडिया तिथे ट्रायल म्हणू शकतो मी माझी झाली. प्रचारात देवेंद्रजी स्वतः आले, एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन बसायचे घरी, गिरीश महाजन साहेब येऊन बसायचे, बावनकुळे साहेब येऊन बसायचे. त्यामुळे लग्नानंतर आई गेली, त्याचा ह्या सगळा विचार करायचा वेळच नाही मिळाला, किंवा आई गेल्याचं दुःख हे मला असं जाणवलंच नाही. एवढं फास्ट सगळं झालं. आणि त्यात मला निर्णय घ्यायचा होता की बाबा काय करायचं आता, आमदारकीचं तिकीट तर काय कट झालंय आपलं. पण तरी पण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस घरी आले. ते आम्हाला म्हटले की तुम्ही थांबा, तुमच्यासाठी वेगळा विचार आहे. म्हणून आम्ही थांबलो त्या दिवशी, देवेंद्र फडणवीस फक्त म्हटले म्हणून. आणि त्यानंतर मग प्रचारात काम करणं, देवेंद्रजींबरोबर फिरणं, कारण स्वतः देवेंद्रजी इथे येऊन कॅम्पेन करत होते. मग मला तर तिथे असणं गरजेचंच आहे. सो हे सर्व लोक म्हणतात की बाबा तू नवीन आहेस, तुला काहीच माहित नाहीये, तू राजकारणात कसं काय आता तू तिकीट मागतोस. पण मी हे सगळं एवढा कमी काळात शिकलेलो आहे, फेस केलेलं आहे. लोक समजली, जे लोक मला आपलेसे वाटत होते आई असताना, आई गेल्यानंतर परके झाले, कधी आलेच नाहीत आयुष्यात. हे सर्व ऑब्झर्वेशन थ्रू आम्ही शिकतो आणि लहानपणीपासून ते इन्कल्केट झालेलं आहे असं मला वाटतं. आणि ह्यातूनच काम करायला एक धैर्य मिळतं असं मला वाटतं. आणि लोकमान्य टिळकांचा पण तुम्ही म्हटलात की त्यांचा एक प्रसंग, तर सर्वांना माहितीये की त्यांना राजद्रोहाची शिक्षा झाली. 6 वर्ष तुरुंगवास त्यांनी मंडालेच्या कारागृहात, आज जे म्यानमार आहे, बर्मा, तिथे घालवला. त्यांना शिक्षा झाली होती. ते तिकडे असताना त्यांच्या पत्नी इथे गेल्या, सत्यभामाबाई. त्यांना पत्र पाठवण्यात आलं की बाबा असं असं झालेलं आहे. तेव्हा त्यांच्या मनात काय वेदना चालू असतील की आपल्याला इकडनं बाहेर जायची पण परमिशन नाही, आपल्याला साधी एक एवढीशी पेन्सिल रोज देत आहेत, पेन पण देत नाहीयेत, नाही कागद देत आहेत, तर आपल्याला पुण्याला जायची काय परमिशन देणार. ते त्यांचं धाडस तरी झालं असेल का ब्रिटिश सरकारला विचारायला की मला पुण्याला जायची परमिशन देता का, नाही तर अजून कारावास वाढवला असता, काय सांगता येत नाही. कारण की टिळक तेव्हा तर नॅशनल लीडर होते. परत जर का पुण्याला आले असते तर लोकांनी सोडलंच नसतं त्यांना. त्यांनी लोकांना सगळीकडे बांधून ठेवलं होतं. त्यामुळे टिळकांच्या मनात काय चालू असेल असा मला विचार येतो. आणि त्यातूनच शिकायला खूप काय काय मिळतं. त्यांनी त्याबद्दल सत्यभामाबाई गेल्यानंतर जे काय पत्र लिहिलंय, इतकं विलक्षण आहे वाचायला, इतकं इमोशनल आहे वाचायला. म्यानमारमध्ये स्वतः डायबेटिसचे पेशंट होते, त्यांची तब्येत ठीक नव्हती, तरी पण आणि त्यांचं ते म्यानमारमध्ये तेव्हा वृत्त तर कधी गेलं असेल, ह्या गेल्यानंतर जवळजवळ 15-20 दिवसांनी त्यांना कळालं असेल. आणि ह्यांचा परत पत्र पुढे 15-20 दिवसांनी पुण्यात पोहोचलं असेल. त्यामुळे हा जो सर्व सॅक्रिफायसेस टिळक फॅमिलीनी केलेले आहेत, मला वाटतं की ह्याच्यातूनच शिकून मी आता पुढे राजकीय प्रवासात मी पाऊल ठेवतोय. राजकारण आणि समाजकारण कसं वेगळं ठेवायचं हे मला नक्की माहिती आहे. त्यामुळे राजकारणात मी बिझनेससाठी नाही, राजकारणात मी म्हटल्याप्रमाणे मला काहीतरी वेगळं करायचंय. पुणे हे शहर खूप मोठं होऊ शकतं. पुणे शहरात माझं विजन आहे की भारत देशातून नाही तर विदेशातून पुणे शहर लोक बघायला यायला पाहिजेत. आपण आज लंडन बघायला जातो, न्यूयॉर्क मला बघायचंय, पॅरिस बघायचंय, आपण असं म्हणतो, टोकियो बघायचंय, तर मग पुणे शहर का नाही. आणि मला वाटतं म्हणून प्रत्येक जो नगरसेवक पुणे महानगरपालिकेत निवडून येईल त्यांनी पुढच्या 5 वर्षात ते पुणेरी पण आत्मसात करायला पाहिजे. प्रत्येक त्याच्या कामामध्ये मी लोकांपर्यंत पोचवू शकतो, पुणे हे शहर म्हणून लोकांपर्यंत कसं पोचवू शकतो, पुणे ही एक काय म्हणतात एक ऐतिहासिक भूमी म्हणून मी लोकांपर्यंत कशी पोचवू शकतो, असा विचार केला तर पुण्यात नक्कीच बदल होईल.
नक्कीच. मला वाटतं माझा जो शेवटचा प्रश्न होता तो पण त्याच्यात कव्हर झालाय, की मी नेपोटिझम बद्दल बोलणार होते, पण डेफिनेटली नेपोटिझम ऑल्सो कम्स विथ अ बिग प्राइस. तर ते तुम्ही सांगितलं Yes. तसं की एक नॉर्मल सामान्य जीवनात माणूस जसं टप्पे टप्पे खातो, वर खाली गोष्टी बघतो, पण त्याच्या आजूबाजूला लोक असतात. पण इतक्या कमी वयात इतक्या गोष्टी शिकून, काही गोष्टी गमवून, काही गोष्टी मिळवून आता तुम्ही तुमचं ते धोरण आहे ते पुढे घेऊन चाललेलं आहात. आणि आणि त्यावर मला एक बोलायचं आहे की नेपोटिझम जेव्हा विषय येतो तेव्हा नक्कीच माझ्यावर लोक म्हणतात की तू ताईंचा मुलगा आहेस, तू कसं काय तिकीट मागतोयस, तू कसं काय राजकारणात ऍक्टिव्ह, तुझ्यापेक्षा मी इतके वर्ष काम केलेलं आहे. पण मला त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. लोक म्हणू देत, मी माझं काम चालू ठेवणार. मला एवढंच म्हणायचंय की आज आई नाहीये, आज त्यामुळे आईचा आधार घेऊन मी तिकीट मागत नाही. आज मी मागचे 3 वर्ष काम करून तिकीट मागतोय. आज मी राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आई नसताना. पण आज माझ्या फॅमिलीमध्ये कोणी राजकारणात नाही, मी एकटा राजकारणात आहे. त्यामुळे आई नसताना माझं करिअर चालू झालेलं आहे. त्यामुळे आईचा कुठेही तिथे उपयोग किंवा माझ्यासाठी आई बोलायला आहे का असं नाहीये, किंवा आई माझ्यासाठी शब्द टाकायला आहे का की ह्याला नगरसेवक करा, ह्याला आमदार करा, ह्याला खातात नाहीये. मला स्वतःच प्रूव्ह करायचंय ना, हे माझं म्हणणं आहे. आणि आय थिंक तीच शिकवण आहे. आणि तो जो एक स्ट्रगल आहे तो कोणाला दिसत नाही. तुम्ही म्हणलात तसा की जस्ट मुक्ताताई गेल्यानंतर तुमचं पण नुकतंच लग्न झालं होतं, तुमच्या पत्नी थोडे सेटल होईपर्यंत इतकी लोक येत होती, इतक्या गोष्टी घडत होत्या, आणि ह्या कधीच समाजाला दिसत नाही. फक्त आपल्याला काय हवं किंवा आपण काय मिळवायचा प्रयत्न करतो एवढंच लोकांना दिसत असतं. Yes. या मागच्या गोष्टी पण लोक जेव्हा बघायला लागतील तेव्हा आपण एक उत्तम समाजही घडवू नक्की. शकतो. नक्की. हे तर नक्कीच आहे. राजकारणापलीकडचा माणूस समजायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, अगदी बरोबर. तर त्यावर आपण आपलं आजचा संवाद थांबूया. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या तुमच्या कामासाठी. आय होप टिळकांमधलं नाव हे असंच मोठं राहो आणि टिळकांमधला प्रत्येक माणूस या समाजासाठी काहीतरी उत्तम करो आणि समाजाला जोडेल. धन्यवाद. थँक्यू.